स्वामी समर्थांची शिकवण ही केवळ शब्दात नसून ती एक जीवनशैलीचा आधार आहे. प्रामाणिकपणा हा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा कणा आहे. त्यांनी आपल्या लीलामधून आणि बोधामधून हे स्पष्ट केले आहे की जो माणूस अंतर्बाह्य शुद्ध आणि प्रामाणिक असतो त्याच्यासाठी देव सदैव धावून येतो. स्वामी समर्थांच्या दृष्टीने प्रामाणिकपणाचे महत्त्व आपण आज समजून घेणार आहोत. पहिला आहे कर्मातील शुद्धता. स्वामी नेहमी सांगायचे की तुमचे कर्मच तुमचे भविष्य घडवते. त्यांच्या मते जेव्हा एखादी व्यक्ती आपले काम पूर्ण प्रामाणिकपणे करते तेव्हा ती एक प्रकारची पूजाच असते. मग तो शेतकरी असो, व्यापारी असो किंवा सेवक. जर तो आपल्या कामात फसवणूक करत नसेल तर स्वामी त्याच्यावर प्रसन्न होतात. दुसरा आहे अंतर्मनाची पारदर्शकता. स्वामी समर्थांसमोर ढोंगीपणा कधीच टिकला नाही. अनेकदा मोठे लोक किंवा दांभिक साधू त्यांच्याकडे येत, पण स्वामी त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देत. स्वामींचे मत होते की देवाजवळ जाताना तुमची संपत्ती महत्त्वाची नाही, तर तुमचे मन किती स्वच्छ आहे आणि प्रामाणिक आहे हे महत्त्वाचे आहे. तिसरा आहे नीतिमत्ता आणि उदरनिर्वाह. कष्टाची भाकरी गोड लागते हा संदेश स्वामींनी अनेकदा दिला. चुकीच्या मार्गाने मिळवलेले धन हे केवळ दुःख देऊन येते. जो माणूस नीतीने जगतो आणि थोडक्यात समाधान मानतो त्याच्या घरात लक्ष्मी अखंड वास करते असा त्यांचा आशीर्वाद आहे. चौथा आहे श्रद्धेतील सच्चेपणा. भक्तीमध्ये देखील प्रामाणिकपणा हवा. केवळ दाखवण्यासाठी केलेली पूजा किंवा नामस्मरण स्वामींना मान्य नव्हते. मी तुझ्या पाठीशी आहे हे आश्वासन केवळ त्याच भक्तांसाठी आहे ज्याची निष्ठा अढळ आणि प्रामाणिक आहे. संकटाच्या काळात डगमगून न देता देवावर विश्वास ठेवणे हाच भक्तीतील प्रामाणिकपणा आहे. पाचवा आहे अहंकाराचा त्याग आणि सत्यता. प्रामाणिक माणूस कधीच अहंकार नसतो. तो आपली चूक मान्य करायला घाबरत नाही. स्वामींच्या सानिध्यात आल्यावर भक्ताला स्वतःच्या दोषाची जाणीव होई. जो माणूस स्वतःशी प्रामाणिक राहून आपले दोष सुधारतो तोच खऱ्या अर्थाने स्वामींचा भक्त होण्यास पात्र असतो. थोडक्यात सांगायचे तर स्वामींच्या मते प्रामाणिकपणा म्हणजे केवळ खोटं न बोलणे नव्हे, तर आपल्या विचारात, उच्चारात आणि कृतीत ऐक्यवाक्यता असणे. जो भक्त आणि कर्मात एकनिष्ठ आहे, स्वामींचे अभय कवच त्याच्यासाठी सदैव सज्ज आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.